धावा एकेरी धावाने अतिरिक्त 2 धावा प्लस 4 चेंडू 6 धावा आतापर्यंत. पाचवा चेंडू अनिकेत गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडू आणखी एक अंतर धाव +1 7 धावा. 4 चेंडू 7 धावांचा खेळ आतापर्यंत. 3 अतिरिक्त धावा आतापर्यंत आल्यात पहिल्या ओव्हरचा. पाचवा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडूवरती आतापर्यंत 8 धावांचा खेळ हाताळलाय संत दत्तगुरू संतनकर संघाने. अतिशय शांत पद्धतीचा खेळ. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळून काढलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 धाव. उर्वरित 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 9. संघाची टोटल धाव संख्या होते 9. गोलंदाजी मार्कवर आहे या वेळेला. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं शतक हाताळत असताना जोगित पाटील. दोन्ही ओपनिंग फलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू सोडून दिलाय. अतिरिक्त धाव 9च्या साह्याने 10. आतापर्यंत मोरगाव चॅलेंजर्स या संघाने उर्वरित 4 अतिरिक्त धावा दिल्यात. 1 ओव्हर 10 धावा. पुन्हा एकदा पहिला चेंडू हातला असताना जोगित पाटील. सुंदर चेंडू. चेंडूला सन्मान दिलाय मकरंद. एक डिक्लेअरच्या साईने ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 धावासाठी. 1 चेंडू 11 धावा. यावेळेला स्ट्राईकवर आहे रोहन. सातत्याने दोन्ही फलंदाज शांतपतीचा खेळ करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड एज. सुंदर यष्टी रक्षकचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा 2 चेंडूवरती 1 धावा. 2 चेंडू 11 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा फलंदाजी स्ट्राईकवर आहे. हलक्या हाताने फुलटॉस चेंडूला खेळून काढलाय. ड्राईव्ह केलाय चेंडूला. 3 चेंडू 12 धावा. दोन्ही फलंदाज एक अतिशय शांतपतीचा खेळ करत असताना कुठलाही जोखीम भरा न खेळत असताना एक एक्स्ट्रावरती खेळत असताना पुन्हा एकदा सुंदर फटका हलक्या हाताने खेळून काढलाय. ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला. 1 धाव पूर्ण. 4 चेंडू 13 धावा आतापर्यंत खेळ पट्टीवरती खेळ चालू. 5वा चेंडू हाताळत असताना जोगित पाटील पुन्हा एकदा सज्ज. लेग ब्रेक. हलक्या हाताने खेळपट्टीवरती खेळून काढलाय. 1 चेंडू पूर्ण. स्वतःच्या फलतूरमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जोगित पाटील यांचा. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. 14 धावा आतापर्यंत. शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातला जोगित पाटील. मकरंद पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याच्या सरळच्या दिशेने सुंदरच्या स्वतःच्या फलतूरमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण जोगित पाटील यांचं. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला 2 ओव्हरच्या समाप्ती. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एकेरी धावावरती समाधान. 15 धावा आतापर्यंत. 1 चेंडू 15 धावा. तिसऱ्या शतकातला दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर आहे नितेश मकरंद. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण जोगित पाटील. 1 धाव पूर्ण. 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आतापर्यंत नितेशांनी. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आहे रोहन. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका. थोडासा पंप बोलत असताना क्षेत्ररक्षक 1 धाव घेण्यात यश.
आतापर्यंत दोन्ही फलंदाज सलामीवीरचे फलंदाज अतिशय शांत पद्धतीचा खेळ करत असताना यावेळेला मोठ्या कुठेतरी फटके मारण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू बसला होता खाली, त्या चेंडूला सन्मान दिलाय. ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 धावासाठी. 2 चेंडू शिल्लक. 4 धावांचा आतापर्यंत खेळ झालाय तिसऱ्या षटकातला नितेश यांच्या मार्फत. 4 चेंडू 18 धावा. शेवटचा मोठा फटका ऑफ साईडला. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. चौकार. कडून आलेला पहिला चौका या मॅच मधला. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. थोडासा फंबल झालाय फलंदाज. उर्वरित 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होत्या 22. आतापर्यंत एकही विकेट प्राप्त झाली नाही. मोरगाव चॅलेंजर संघाला दोन्ही फलंदाज सलामीवीरचे फलंदाजी करत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होत्या 22. गोलंदाजी मार्कवर आहे. शेवटचा शतक हाताला असताना आफताब. मोरगाव चॅलेंजर्सच्या संघाकडून आफताब. पुन्हा एकदा मकरान. मोठा फटका ऑफ साइडला. आउट. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट घेऊन दिलाय आफताब यांनी. यावेळेला नवीन फलंदाज गौरव फलंदाजी मार्कवर. शेवटचा शतक. दुसरा चेंडू आफताब. पुन्हा एकदा गौरव फलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. चेंडू निघून गेलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. ट्रॅव्हल होतो 4 धावांसाठी. चेंडू हाताला त्याच्यावरती विकेट प्राप्त करून दिला. त्याचप्रमाणे दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका गौरव यांचा आला. 4 धावा घेऊन गेलाय. 26 धावा आतापर्यंत. एवढा तिसरा चेंडू. सुंदर गोलंदाजी. चेंडू आत आलाय. त्या चेंडूला सन्मान दिलाय. कट केलाय चेंडूला. 1 धाव पूर्ण डिक्लेअरच्या स्वरूपात. 2-3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकात मोठा फटका. यावेळेला मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू मिस झालाय. फंबल झालाय फलंदाज. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एक डॉट चेंडूची सांगता होत असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आफताब यांची सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. थोडंसं कमबॅक झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका. जेल सोडलाय. प्रयत्न चांगला परंतु यश काही आलेलं नाही आहे. 1 धाव पूर्ण. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आफताब यांचं. 28 धावांची खेळी आतापर्यंत झाले. गौरव पुन्हा एकदा त्यांनी येऊनच पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता. शेवटचा शतक. शेवटचा चेंडू. कशा पद्धतीचा खेळ राहतोय. चेंडूला सन्मान दिलाय. खेळपट्टीवरती खेळून काढलाय चेंडू. 1 धाव पूर्ण. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 29. 30 धावांचं आव्हान. एमसीसी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस जवळ यायचं. आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे.
NCC संघ आणि LNCC संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करायचा, टॉस कॉस जवळ यायचं आहे. प्रथम मोरगाव चॅलेंजर्स या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे संतनगर या संघाने 29 धावा करून 30 धावांचा आव्हान केलंय मोरगाव चॅलेंजर्सच्या संघाला. फलंदाजी मार्कवर यावेळेला मोरगाव चॅलेंजर्सचा संघ. LNCCच्या संघाला विनंती आहे की आपलं कर्णधार पाठवायचा आहे नाणेफेकीचा कॉल करायला. यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे हर्ष. फलंदाजी मार्कवर आफताब आणि सोनू. 24 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू हर्ष बॅटिकालचा चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय, खराब क्षेत्ररक्षण, 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला क्षेत्ररक्षण सुंदर आहे. 1 धाव पूर्ण. 2 चेंडूवरती आतापर्यंत 5 धावाचा खेळ. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आता आफताब यांनी. दुसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका, पण सुंदर क्षेत्ररक्षण त्यामार्फत 1 धावावरती समाधान. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हर्ष हलक्या हाताने खेळून काढला ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये धावसंख्या होते 6. आफताब सलामीचा फलंदाज. आतापर्यंत त्याच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा त्याने हाताळल्यात. गोलंदाजी मार्कवर आहे हर्ष. चौथा चेंडू आफताब पुन्हा एकदा कट केलाय. चांगला चेंडूला सन्मान दिलाय, कट केलाय चेंडूला. एकेरी धावेसाठी 1 धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या शतकातले. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धाव संख्या होते 7. सोनू फलंदाजी मार्कवर हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलाय चेंडूला. चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण काढल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातला. हर्ष गोलंदाजी मार्कवर पहिलाच षटक. थोडंसं महागडं षटक पाहतोय आपण. 4 धावा आल्यात. त्याच्यानंतर सलग 4 चेंडूवरती सिंगल्स. एक शेवटचा चेंडू हर्षांचा पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलाय. उर्वरित 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 9. उपाध्यक्ष विपुल किरकिरे आपल्याला विनंती आहे की आपण रणमंचाकडे यायचं आहे. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसऱ्या शतक हातला असताना मकरन. चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. यावेळेला मला वाटतं 17 चेंडूमध्ये 20 धावांचं समीकरण असेल. मकरन एक ऑलराऊंडर दर्जाचा गोलंदाज. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मकरन. सोनू स्ट्राईकवर. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव, एक अवांतर धाव. कुठेतरी असेच जर अवांतर धाव देत राहिला तर आपला संघ कुठेतरी मागे परतेल, याची नोंद घ्यायची आहे संतनगर संघाने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूला ऑफ साईडला. 1 धावेसाठी. उमेश पालेवन आपल्याला विनंती की आपण इकडे यायचंय रंगमंचावरती. आपलं स्वागत आहे. आयकुरा क्रिकेट क्लब आयोजित आयकुरा प्रीमियर लीग या लीग मध्ये आपलं स्वागत आहे. उमेश
3 चेंडूचा आतापर्यंत खेळ आलेला 3 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत खेळपट्टीवरती झाल्यात. पुन्हा एकदा सोनू स्ट्राईकवर आहे. सलामीवीरचा फलंदाज हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय ऑफ साइडला. 4 चेंडू 14 धावा आतापर्यंत. मकरंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5वा चेंडू हाताळत असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मकरंद सुंदर गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला संतनगर उज्ज्वल यांच्या तर्फे. एक धावावरती समाधान मानायला लागलं मोरगाव चॅलेंजर्सच्या संघाला. 5 चेंडू 15 धावांचा खेळ आतापर्यंत हाताळलाय. एक शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या शतकातला. मकरंद गोलंदाजी मार्कवर. सोनू फलंदाजी मार्कवर. वाईड. आणखी एक अवांतर धाव पाहायला मिळाली. आतापर्यंत 2 अवांतर धाव हाताळल्यात मकरंद यांनी. थोडासा दबाव कमी मोरगाव चॅलेंजर्स या संघाचा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफ साइडला. चेंडूला सन्मान दिलाय. एक धाव पूर्ण. उर्वरित 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 17. नवीन गोलंदाज अक्षय. 12 चेंडूमध्ये 13 धावांचं समीकरण असणार आहे मोरगाव चॅलेंजर्स या संघासमोर. अक्षय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा तोच फलंदाज सोनू. सुंदर गोलंदाजी. लेग ब्रेक. एक डिक्लेअरच्या स्वरूपात चेंडूला सन्मान दिला. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 11 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता मोरगाव चॅलेंजर्स या संघाला. अफ्ताब आणि सोनू दोन्ही सलामीवीरचे फलंदाज पिचवरती टिकून. तिसऱ्या शतकातला दुसरा चेंडू अक्षय. सुंदर लेग ब्रेक होता परंतु एक अवांतर धाव. अतिरिक्त धाव. वाईड. आता बॉल टू रनचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं खराब गोलंदाजी आपल्याला संतनगर यांच्यातर्फे पाहायला मिळाली. एक चेंडूला स्वीप केलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 धाव. 2 चेंडू 20 धावा. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. अक्षय याने एक अवांतर धाव त्यांच्यातर्फे आले. उर्वरित 10 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडूला स्वीप केला आहे एकेरी धावेसाठी. 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. 9 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. शांतपतीचा खेळ आता आपल्याला पाहायला मिळेल मोरगाव चॅलेंजर या संघाकडून. थोडंसं खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला संतनगर या संघाकडून. पुन्हा एकदा स्वीप केला चेंडूला. सुंदर फटका. यावेळेला 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत हाताळलाय अक्षय याने. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. 22 धावांचा खेळ आतापर्यंत खेळपट्टीवरती झालाय. उर्वरित 8 धावांचा खेळ शिल्लक. 8 चेंडू 8 धावा. 5वा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुन्हा त्याच पद्धतीने स्वीप केला चेंडूला. 1 धावेसाठी 23 धावा आतापर्यंत. शेवटचा चेंडू शिल्लक अक्षय यांचा. 5 धावांचा खेळ. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आफ्ताब यांच्या बॅटीतून आला एक चौकार पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा चेंडूला त्याच पद्धतीने स्वीप केलाय. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या दत्तगुरु संतनगर या संघाने एक प्रेशराइज असेल गोलंदाज. 6 चेंडूवरती 6 धावा त्यांना रोखायच्यात. एक बेफिकर असलेला फलंदाज मोरेगाव चॅलेंजर्स, कारण दोन्ही आपले सलामीवीरचे फलंदाज गोल फलंदाजी मार्कवर आहेत. ओ सुंदर चेंडू, मोठा ब्रेक, विकेटचा पतन, दांडी गोल.
6 चेंडूचं 6 धावांचं समीकरण असताना सुंदर गोलंदाजी, मोठा लेग ब्रेक करून संघाला कमबॅक करून दिलाय. संतनगर संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये ऑन. नवीन फलंदाज जयेश. यावेळेला 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. सुंदर गोलंदाजी, मोठा फटका, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दत्तगुरु संतनगर पुन्हा एकदा मॅच मध्ये ऑन असताना पाहायला मिळतंय. 4 चेंडूमध्ये 5 धावांचं इक्वेशन आता मोरेगाव चॅलेंजर्स या संघासमोर ठेवलंय. फलंदाजी मार्कवर आहे सोनू. ओपनिंगचा फलंदाज. पाहायचे कशा प्रकारची खेळी हाताळतोय. आतापर्यंत शांत पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला सोनू यांच्यातर्फे. आता बघूया 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी, त्याचप्रमाणे चेंडूला डिक्लेअरच्या स्वरूपात ऑन साईडला खेळून काढला 1 धावेसाठी. 3 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. थोडंसं प्रेशर असेल मोरेगाव चॅलेंजर्सच्या संघासमोर. खूप सुंदर गोलंदाजी करत असताना उज्ज्वल आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड मिळवून दिलाय. एक ओपनिंगचा फलंदाज माघारी परतावा लागला त्याला. थोडंसं चीरअप करताना उज्ज्वलसाठी. उर्वरित 3 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे उज्ज्वल. फलंदाजी मार्कवर, मोठा फटका ऑन साइडला डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 धाव. 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. सातत्याने सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला उज्ज्वल. प्रेशर असेल, मोठे फटके खेळावे लागतील. उर्वरित 3 चेंडूमध्ये 1-4 आला. 1-4चं समीकरण असेल मोरेगाव चॅलेंजरच्या समोर. सोनू एक ओपनिंगचा फलंदाज, त्याच्यावरती जिम्मेदारी असेल कारण ओपनिंगचा सलामीवीरचा फलंदाज सातत्याने तो शांत पद्धतीचा खेळ करत होता. यावेळी त्यांना मोठे फटके मारायचे असतील. यावेळेला सुंदर गोलंदाजी, पंचांनी निर्णय कळवायचा. वाईट चेंडू, अवांतर धाव पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मॅच मध्ये ऑन मोरेगाव चॅलेंजर्स. अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक करून दिलं होतं त्याने आपल्या संघाला, परंतु पुन्हा एकदा मॅच मध्ये ऑन मोरेगाव चॅलेंजर्स. यावेळेला बॉल टू रनचं समीकरण असेल. 2 चेंडू 2 धावा. मोठा ब्रेक करत असताना उज्ज्वल. गोलंदाजी सातत्याने त्याची सुंदर राहिली. चांगला गोलंदाजी करत असताना यावेळेला एक अवांतर धाव दिली त्याने. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये ऑन असताना मोरेगाव चॅलेंजर्स संघ 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. एक अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मोरेगाव चॅलेंजर्स आणि संत दत्तगुरु संतनगर. एक मोठी दोन्ही संघ कधी या बाजूने पलटा झुकतोय तर कधी त्या बाजूने पलटा झुकतोय. यावेळेला मॅचचं इक्वेशन आले दोन्ही संघाच्या बाजूने तेवढंच 50-50. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. 1 डॉट चेंडू आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. त्याचप्रमाणे एक मोठा फटका आपल्या मोरेगाव चॅलेंजर्स संघाला विजय करून देईल. 2 चेंडूमध्ये 2 धावांचं इक्वेशन. उज्ज्वल सातत्याने सुंदर गोलंदाजी करत होता. एक अतिरिक्त धावाचा चेंडू पुन्हा एकदा मोरेगाव चॅलेंजर्सच्या संघाला कमबॅक करून देत असताना थोडंसं फील्ड सेटिंग करत असताना यष्टी रक्षक. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. त्वरित करायचं. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. उज्ज्वल गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर. सोनू, मोठा फटका, चेंडू निघून झाला. 4 धावांसाठी ऑन साइडला चौकार. मोरेगाव चॅलेंजर्स संघ विजय ठरतो या ठिकाणी. LNCC वर्सेस NCC. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं LNCC संघ. आपल्याला विनंती आहे. आल्यात सुंदर फलंदाज.